भूतनाथ मंदिर या ग्रामस्थांनी आज या ठिकाणी आम्हा दोन भावांना संगीत भजन करण्याची पारंपरिक डबलबारी भजन करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। जमलेले भजन श्रोते सर्वांना नमस्कार करून भजनाला सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। षडज शब्द म्हणजे मयूराचा, स्थान त्याचे बघा, स्थान त्याचे नाभी जाणा, शब्द ऐका गाईचा, स्थान त्याचे नासिका, गंधार शब्द ऐका शेळीचा, गंधार शब्द ऐका शेळीचा, स्थान याचे गाल पहा, मध्यम शब्द ऐका क्रौच पक्षाचा, मध्यम शब्द ऐका क्रौच पक्षाचा, स्थान याचे बघा हृदयात, पंचम शब्द ऐका कोकिळेचा,
कंठयाचे ऋतू वसंत शब्द से हा अश्वाचा स्थान त्याचे बघा ललाट हो निषाद शब्द खर्ज हत्तीचा निषाद शब्द खर्ज हत्तीचा स्थान तालुयाचे जाणावे गा स्थान तालुयाचे जाणावे गा जाणुनी अभोगंतरा अस्ताई शास्त्राने जो गाई तोची ज्ञानी जयदास म्हणे भावार्थ संगीत जाणे भगवंत सामवेद कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ चिदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ श्रीलिंग माऊली श्री स्थानेश्वर श्री कुणकेश्वर श्री भराडी श्री एकवीरा श्री भवानी श्री भूतनाथ छत्रपती शिवाजी गणपती गजानन सत्यनारायण गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार विलास पाटील हरि जय जय राम, 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 हरि जय जय राम। सा 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 रि ग प ग रि सा सा रि ग
पेटी कशी वाजायला पाहिजे भजनामध्ये त्याची एक झलक दाखवणार आहे. ऐका, मी गाण्यामधून सुद्धा पेटी चढतोय पण तुम्हाला एक स्पेशली दाखवणार आहे. प्रत्येकाची एक खासियत असते. आमच्या बुवांची सुद्धा खासियत आहे बघा. सुंदरसा ते आवाज वरच्या पट्टीमध्ये लावतात. परंतु मी तुम्हाला पेटीच्या कलेचं एक ज्ञान दाखवणार आहे. भजन कसं असावं मग बुवाने तुम्हाला सांगितलेलं आहे. मी काय जास्त सांगू त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही. पूर्ण माहिती तुम्हाला बुवाने दिलेली आहे. सगळ्या बघा सांगितलेला. बुवांचं वय सुद्धा बुवाने सांगितलंय. परंतु एक ऐकण्यासारखं आहे. बुवांचं वय आहे 74. जन्म आहे बुवांचा 1951. 1951 आणि माझा जन्म 1950 आहे. किती जरा दोन्ही बुवांसारखे जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या बरोबरीने चालतायत ते देखील. असे कासले बुवा आहेत, डोंगरे बुवा आहेत, हे देखील माझ्या बरोबरीने. कारण बुवा हे गावी असल्यामुळे आमचा त्यांचे एक 2 वेळेस सामने झाले होते, पण मजबूत सामने झाले होते. त्यावेळी बुवा हे पण अशा देवळामध्ये भगवंताकडे भजन करण्याची, आम्हाला सेवा करण्याची पहिला प्रथम अंगणेवाडीमध्ये डबलबारी करण्याची संधी बुवांवर मिळाली. आणि प्रख्यात तसंच आपलं कुडकेश्वर या ठिकाणी सुद्धा बुवांवर डबलबारी करण्याची संधी दिली. आणि आज या ठिकाणी भूतनाथ मंदिरामध्ये आपण दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. हे जे चरण आहेत मला तुम्हाला सांगितलं आहे का, आम्ही जे चरण ठेवलेले ते संतांसारखेच ठेवलेले आहेत. मला तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्याच्या युगामध्ये व्यसनी बुवा झालेले आहेत. आम्ही त्याच्यापासून लांब आहोत. जसे बुवा लांब देवाला माहित आहे सगळं. आम्ही सुद्धा गेली 50 वर्ष भजन करतोय. एक सुपारीचा खंड देखील तोंडामध्ये ठेवत नाही. काय पान बाजूत ठेवा. एखादं पान खाल्ल्याला वास येलो तरी मी वर होत नाही. देवाला माहित आहे सगळं. हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या तुमच्या टाळ्या म्हणजे तो आम्हा बुवांना दिलेला एक नैवेद्य आहे, प्रसाद आहे तो. त्या टाळ्यामुळे खरोखर तुम्ही सुद्धा आनंदित होता. परंतु ते पुण्य जे आहे ते फार मोठं पुण्य टाळी वाजवणाऱ्याला मिळतं. नाहीतर टाळी अशी असते. नाहीतर बघा एकदा असेच आमचे विजय परब बुवांच्या भजनात एकच ग्रस्त टाळी वाजवत होता, एकटाच वाजवत होता. भजन संपल्यानंतर आमचे बुवा गेले त्याला भेटायला. म्हणाला
टाळी वाजवत होता तुम्ही. तो ग्रस्त आमच्या विजय परब बुवांना म्हणाला, ओ बुवा, मी तुमच्या भाजनात टाळी बिळी काय वाजवत नाही होतोय, मी आपलो तंबाखू मळीत होतोय आणि अक्को थापतीत होतोय. काय अच्छो अच्छो ही व्यसन मुक्तीची टाळी असा. ही व्यसन राम नामाची आपल्याला टाळी पाहिजे. भजन म्हणजे काय, मी नेहमी सांगत असतो, व्यसन मुक्तीचं साधन त्याला भजन म्हणतात. मग बुवानी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये एक पण तसं नाही, आमच्यामध्ये पण तसाच. मी तसलो माणूस असत तर मी स्वतः भाजनात बसत नाही. आणि ही प्रथा आम्ही पाळलेली आहे आतापर्यंत. गेली 50 वर्ष ही प्रथा पाळलेली आहे. धन्यवाद. वारकरी आहे रूपाचा एक वेगळा प्रकार तुम्हाला मी दाखवतोय. कसा आपण वारकरी 8 मात्रा वाजवतो पण ह्याच्यामध्ये वेगळा प्रकार आहे. ऐका.
कैलासवासी मोठा मसूरकर आणि कैलासवासी कुमारी मोक्षदा चव्हाण यांच्यावर गजर घेणे 500 रुपयाला जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा. धन्यवाद धन्यवाद. घेणार गजर. एक गंमत म्हणून एक गजर घेतो, ऐका. अशा भल्या भल्याना झोपवणी रेकॉर्ड ब्रेक केला. भल्या भल्यांका झोपवत म्हणजे ज्याका झोप नाही त्याका झोपवला. रेकॉर्ड ब्रेक म्हणजे गेली 50 वर्षे जे भजन आम्ही करतोय हा रेकॉर्ड ब्रेक आहे. गेली 50 वर्ष हाफ सेंचुरी केलेली आहे. बुवांची माझी आता बुवाने आता पहिली बॅटिंग केलेली आहे, दुसरी बॅटिंग माझी आहे. ऐका. अशा भल्या भल्याना झोपवणी रेकॉर्ड ब्रेक केला. फिल्डिंग लावली किती जोरदार. अहो फिल्डिंग लावली किती जोरदार. याला 0 वर बाद केला. फिल्डिंग लावली किती जोरदार. 0 वर बाद केला. फिल्डिंग लावली किती जोरदार. याला 0 वर बाद केला. अशा भल्या
हातात घेऊन पिंडी दशरथ लंकेशी निघाला. अहो हातात घेऊन पिंडी दशरथ लंकेशी निघाला. चालला होता. काय घेऊन चालला होता? ते आत्मलिंग काय घेऊन चालला होता. पण गजाननावर आई वडिलांची एवढी आशीर्वाद होता गजाननावर, तर त्या गजाननाने त्याला अडवला आणि त्याला त्या ठिकाणी लघुशंका झाली. आणि त्या लघुशंकेच्या वेळी त्याने ती पिंडी गणपतीच्या हातामध्ये दिले. इथे त्याची विकेट गेली रावणाची. ऐका, चरणाखाली बसला श्रीकृष्णाच्या. आणि कुंतीपुत्र अर्जुन हा कुठे बसला? चरणाखाली बसला. आणि दुर्योधन श्रीकृष्णाच्या मुखाजवळ बसला. परंतु पहिला उलटाच श्रीकृष्णाने त्याला पाहिला. तेव्हा दुर्योधन म्हणतोय की देवा, तुझं जेवढं सैन्य आहे ते सगळं मला दे. परंतु अर्जुन म्हणतोय की देवा, तू फक्त मला माझ्याकडे तू कोच म्हणून ये. काय? ज्याचा कोच चांगला तो विनर, ज्याचा कोच चांगला तो विनर. म्हणून ऐका, गणरायाने पंपर टाकून रणावत त्याला केला.
एका तोंडाने तो आस्ती बोलायचा, वेद पाठ करायचा, दुसऱ्या तोंडाने भजन कीर्तन गायचा, ते जोरात ओरडायचा, आणि तिसऱ्या तोंडाने तो नको नको ते बोलायचा. म्हणून इंद्राने त्याची तिन्ही शिरं छाटून टाकली. म्हणून त्याने शाप दिला त्याला, इंद्राला, की तू पुढे वीट होऊन पडशील. आणि तीच वीट आज पांडुरंग जो आपला पंढरपुरामध्ये पांडुरंगाचा उभा आहे, ती वीट कोणती आहे? तो इंद्र आहे. इंद्र कोण आहे? इंद्र शापित वीट आहे ती, शापित. म्हणून म्हणतो ऐका, जय जय राम कृष्ण हरी. हार्मोनियम झालं रे बाळा, बंद केलीस. हा, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
अवतार देव शिवाचा अवतार देव शिवाचा अवतार देव शिवाचा अवतार Yeah.
एक छोटीशी गवळण घेतो. नवीनच गवळण आहे. आजच कृष्ण जन्मकाळ झालेला आहे, गोकुळाष्टमी. त्यानिमित्त एक गवळण ही बसवली होती. कालच एक मुंबईला मी गायले आहे. लावणी बघा, कृष्ण हंडी कशी फोडतो त्याचे याच्यात वर्णन केलेलं आहे. बघा, नवीन तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो. ऐका. लावणी 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 थरावर थर वर चढतोय नंद किशोर. धडपड करतोय चोर, दही दूध लोणी खाण्यासाठी. धडपड करतोय चोर, दही दूध लोणी खाण्यासाठी. दही दूध लोणी खाण्यासाठी धडपड करतोय चोर. दही दूध लोणी खाण्यासाठी धडपड करतोय चोर. थकून त्याच्या लागे ना हाताशी गेला थकून शक्कल लढून माठ फोडण्या जमून आला पोर. शक्कल लढून माठ फोडण्या जमून आला पोर. जमून आला पोर. शक्कल लढून माठ फोडण्या जमून आला पोर. शक्कल लढून माठ फोडण्या जमून आला
करतोय चोर दही दूध लोणी खाण्यासाठी धडपड करतोय चोर लावणी 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 सरावर लावू लागले जोर सौंगडी कानासाठी लावू लागले जोर लावणी 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 घरावर श्रीधर म्हणजे आठवा श्रीकृष्णाचंच नाव आहे ते चांगलं बुवाने मला सांगितलेलं आहे आम्ही काय एका मागाचं चांगलं सांगण्याची गरज नाही आम्ही गातानाच तुम्हाला दिसतो आमच्या त्या वाणीतून तुम्हाला कळत असतं आमची वाणी
देवाशी बोलत असतो. या भजनाद्वारे आम्ही देवाशी बोलत असतो. एवढी आमची श्रद्धा आम्ही ठेवलेली आहे भजनावरती. आणि पूर्वजांनी जे आमच्या भजनी बुवाने जे आम्हाला गुरुने जे सांगून गेले आहे त्याप्रमाणेच आम्ही ह्या भजनाचा मार्ग आतापर्यंत चालवतो. ऐका, भगवंताने मात कोडीचा आनंदला श्रीधर, भगवंताने मात कोडीचा आनंदला श्रीधर, भगवंताने मात कोडीचा आनंदला श्रीधर, भगवंताने मात कोडीचा आनंदला श्रीधर. ओम धडपड करतोय चोर, चोर लावणी 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 घरावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऐका, श्री कृष्णाचीच आहे. आणि आज कृष्ण जन्मासाठी गाणी मी बनवलेली आहे. ऐका, माता देवकी के बुधरी आ गया, तो चिंता बड़ी चोरटी काट कलेजा खाय, कैसे कबीरा बैद बेचारा दवा कहाँ लगा, तो प्रीत करे तो ऐसी करे जैसे लांब खजूर, ऊपर चढ़े तो रस चाके गिरे तो चकना चूर, तो प्रीत करे तो ऐसी करे जैसे करे कमाल, तो प्रीत करे तो ऐसी करे जैसे करे कपाल, जीते जी तन को झाके मरे ना छोड़े साथ,
आ गया कृष्ण ने जन्म लिया। माता देवकी के उदर आ गया कृष्ण ने जन्म लिया।
पे छा गई। प्यारी हो गई सुदामा की यारी जग में प्यारी हो गई। पता चल गया गौस मामा को जब पता चल गया क्रोध के मारे लाल लाल हो गया क्रोध के मारे लाल लाल हो गया द्वंद्व युद्ध हो गया मामा भाजे का द्वंद्व युद्ध हो गया मामा भाजे का द्वंद्व युद्ध हो गया मामा भाजे का द्वंद्व युद्ध हो गया देवकी को मुक्त कर दिया वसुदेव देवकी को मुक्त कर दिया श्रीधर ने पाप को मिटा दिया जग में आकर ये श्रीधर ने पाप को मिटा दिया श्रीधर ने पाप को मिटा दिया जग में आकर ये श्रीधर ने पाप को मिटा दिया जग में आकर ये श्रीधर ने पाप को मिटा दिया Yeah.
आहे मुलीचं ते एक गाणं म्हणतो बघा सुंदरसं असं एक गाणं म्हणतो बघा तिच्यावर छकुली